उद्धव ठाकरे गटाचं सिंधुदुर्गामध्ये आंदोलन। मुख्यमंत्री घेणार गणेशोत्सव सुरक्षेचा आढावा। राज्यातील पोलीस दलांसोबत गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक। कोणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही। अजित पवारांसह प्रत्यक्षपणे मांस विक्रीला बंदीला विरोध। नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारता येणार नाही। सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी। बुलेट ट्रेनच्या दणक्यानं पालघरकर हादरले। पालघरमधील घरांना तडे। धनगरांना ट्रॅक्टरसाठी अनुदान द्या। आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी। केडीएमसी सह नागपूर आणि मालेगावातही 15 ऑगस्टला मांस विक्री बंद। सर्व कत्तलखानेही बंद ठेवण्याचा नागपूर महानगरपालिकेचा निर्णय। मांसाहार करायचा की नाही हे पालिकेनं का ठरवायचं? आमच्या राज्यामध्ये येऊन शाकाहारी बनवण्याचा डाव। मांस विक्री बंदीच्या तुघलकी निर्णयाविरोधात आदित्य ठाकरे कडाडले। पालकमंत्री पदाबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील। पालकमंत्री नाही म्हणून काम अडलेलं नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। त्या लिंबांचं काय झालं? ज्यूस केला की काय? पुन्हा पालकमंत्री पद न मिळालेल्या भरत गोगावलेंना नाव न घेता आदित्य ठाकरेंचा टोला। रायगडात धुम्मस कायम। दान पडलं तटकरेंच्या पदरात। आदिती तटकरे करणार स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण। पालकमंत्री पदावर आपसुकच भक्कम दावा। लोकांच्या मनात आहे तेच होईल। मनसेसोबतच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। विजय वडेट्टीवार यांचा एकला चलो रेचा नारा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढू द्या। वडेट्टीवारांनी आवळला सूर। गुहागरचे ब्राह्मण पाताळयंत्री। भास्कर जाधवांची ब्राह्मण समाजावर टीका। माफी मागायचा प्रश्नच येत नाही। जाधवांकडून वक्तव्याचा पुनरुच्चार। मुंबईतही काँग्रेसचं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार आंदोलन। नवी दिल्लीमध्ये खासदारांचं आंदोलन दडपल्याचा लावला आरोप। राज्यामध्ये 15,000 पोलिसांची भरती होणार। पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी पोलीस भरती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती। वोट चोरीच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेस छत्रपती संभाजीनगरात आक्रमक। रेल रोको करत धुडगूस। तब्बल 45 मिनिटं प्रवासी ताटकळले। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मुंब्रा रेल्वे अपघातात नक्की कशामुळे? मध्य रेल्वे आणि रेल्वे पोलीस यांच्यामध्ये मतभेद कायम। विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। नागपूर वर्धा महामार्गावर अपघात। खासगी बस आणि एसटी ट्रकमध्ये अपघात झाल्याची माहिती। अपघातामुळे वाहनांच्या लागल्या रांगा। धान उत्पादक शेतकरी मुख्यमंत्र्यांवर चिडले। मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर करणार आमरण उपोषण। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला करणार आमरण उपोषण। विकास करा मात्र देवीच्या गाभाऱ्याला हात लावू नका। ऐतिहासिक संदर्भ असलेले दगड काढू नका। आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। मुंबई उच्च न्यायालयाचा बच्चू कडूंना दणका। 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आणि जामीनही। 2018च्या प्रकरणात कडू दोषी। न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात महाभियोग। लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याकडे प्रस्ताव सादर। भ्रष्ट न्यायमूर्ती वर्माला हटवण्यासाठी बरखास्ती अभ्यास समिती स्थापित। उत्तराखंडमधील धराली गाव नकाशावरून गायब। माती आणि दगडांचा ढीग धारालीला व्यापून वाहता झाला। उपराजधानीमध्ये पुन्हा पावसाच्या सरी। उकाड्यापासून नागरिकांची सुटका। अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकी चालकांनी उड्डाणपुलाखाली घेतला आसरा।